श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. जर नवीन स्वामी भक्त असतील, स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता. तर आजचा अनुभव हा खूप छान असा या ताईंचा अनुभव आहे. आपण घोरकष्टदोरण स्तोत्राची ताकद तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे आणि तुम्ही हे ऐकलेलं असेल की आपल्याला म्हणजे तुम्ही जेव्हा स्वामींच्या केंद्रात जाता किंवा स्वामींच्या सेवेत येता तेव्हा तुम्हाला घोरकष्टदोरण स्तोत्राची सेवा दिली जाते. तर हे घोरकष्टदोरण स्तोत्र काय आहे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, नावही ऐकलं असेल सेवेचं. आणि ही सेवा जो कोणी करतो त्याचे अनुभवही इतके छान आलेले म्हणजे येतात आणि लवकरात लवकर की मनापासून ही सेवा केली, संकल्पयुक्त केली तर याचे अनुभव येतात. तसेच अनुभव या महेशाताईंना आलेले आहेत आणि इतके छान आणि इतके म्हणजे त्यांना वाटतही नव्हते की त्या गोष्टी त्यांच्या शक्य होतील असे अनुभव या ताईंना आलेले आहेत. तर त्या ताई म्हणतात की मी प्रॉपर नागपूरची. तर म्हणजे मला जो अनुभव आलाय तो इतका म्हणजे की माझ्या मिस्टरांचं जेव्हा माझ्या मिस्टरांना जॉब लागत नव्हता त्याच्यासाठी मी स्वामींचे 51 वेळा रोज घोरकष्टदोरण स्तोत्र बोललं आणि मी संकल्प केला होता की मी 108 दिवस रोज 51 वेळा घोरकष्टदोरण स्तोत्र म्हणणार. तर 108 दिवस व्हायच्या आतच त्या ताईंचं काम म्हणजे त्या ताईंच्या मिस्टरांचं काम झालेलं होतं. कारण रोज 51 वेळा बोलणं म्हणजे खरंच खूप त्या ताईंना मनापासून सलाम की घोरकष्टदोरण स्तोत्र 51 बोललं म्हणजे किंवा ती इतक्या वेळ बसणं खरंच खूप कठीण जातं. आणि त्या ताईंनी तेवढं करून त्यांना स्वामींनी खूप छान असं फळ दिलं. त्यांच्या मिस्टरांना नामांकित कंपनीमध्ये खूप छान पदावर नोकरी मिळाली, जॉब मिळाला. आणि त्याचबरोबर जॉब मिळाल्याच्या नंतर त्यांनी बाकीच्याही त्यांचे भरपूर प्रश्न होते त्यासाठी त्यांनी स्वामी सेवा सुरू केली. एकदा त्यांना घोरकष्टदोरण स्तोत्राचा अनुभव आला. त्यांना जशी पाहिजे जसा जॉब हवा होता अगदी तसाच त्यांच्या मिस्टरांना मिळाला आणि हा अनुभव त्यांच्या मनासारखा त्यांना मिळाला. त्याच्यामुळे त्यांची आणखीनच स्वामींवरची श्रद्धा वाढत गेली. त्याच्यानंतर त्यांनी जास्तीत जास्त स्वामी सेवा करण्याचं ठरवलं. तर त्यांच्या आयुष्यामध्ये आता आपण संसारिक माणसं आहोत, आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत असतात. तसेच त्या ताईंच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी, दुःख, संकट चालू होती. एक तर संकट गेलं होतं ते म्हणजे त्यांच्या मिस्टरांचं जॉब चांगला मिळालेला होता. दुसरं असं की जॉब चांगला होता, नामांकित कंपनी होती पण पगार कमी होता, म्हणजे मनासारखा पगार मिळत नव्हता. तर काही दिवस त्यांच्या बॉसने त्यांना सांगितलेलं होतं की तुमचा जो काही प्रोबेशन पिरियड आहे किंवा जे 3 महिन्याच्या नंतर तुमची प्रोग्रेस बघून किंवा तुमच्या कामातला परफॉर्मन्स बघून आम्ही तुमचं इन्क्रिमेंट करू, तुमचा पगार वाढ करू म्हणून. तर त्या ताईंनी परत घोरकष्टदोरण स्तोत्राची सेवा, संकल्पयुक्त सेवा सुरू केली की माझ्या नवऱ्याचं, माझ्या मिस्टरांचं प्रमोशन होऊ द्या. प्रमोशन असं होऊ द्या की कमीत कमी आमचं घर तरी भागलं पाहिजे, घर खर्च तरी भागला पाहिजे. त्यांना एक छोटा मुलगा होता आणि अचानक अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मिस्टरांचा जॉब गेला होता. त्यावेळेस तुम्ही विचार करा कोणत्याही स्त्रीला हे मानसिक एक त्रास देणारच टेन्शन असतं, संकट असतं, दुःख असतं आणि याच्यातून बाहेर कसं निघायचं हे त्या ताईंना काही समजत नव्हतं. म्हणून त्यांनी स्वामींना प्रार्थना केली, संकल्प केला की स्वामी तुम्ही मला तुम्ही माझ्या मिस्टरांची इच्छा तर पूर्ण केली जॉबची, पण जो काही पगार आहे त्या पगारामध्ये आमचं घर खर्च भागत नाही, कमीत कमी आमचा घर खर्च भागेल असा तरी माझ्या मिस्टरांना पगार होऊ द्या. तर त्यांनी काय केलं, परत संकल्पयुक्त 51 दिवसाची सेवा सुरू केली. तर 51 दिवस पहिले त्यांनी नोकरी लागण्यासाठी 108 दिवसाची केली होती, रोज 51 वेळा बोलायच्या. आता त्यांनी 51 दिवस रोज
51 वेळेस घोरकष्ट धोरण स्तोत्र बोलायला सुरुवात केली आणि ते पूर्ण व्हायच्या आतच त्यांच्या मिस्टरांचं प्रमोशन झालं. ते प्रमोशन म्हणजे की त्यांना प्रमोशन असं मिळालं की त्यांच्याच बॉसने त्यांना स्वतःहून म्हटलं की तुमचा परफॉर्मन्स चांगला आहे, तुम्ही काम चांगलं करता, तुम्हाला इन्क्रीमेंट मी वाढवून देतोय, मी तुमचा पगार वाढ करतोय, असं त्या बॉसने स्वतःहून म्हटलं त्या ताईंच्या मिस्टरांना. तर त्या ताईंचे मिस्टर बोलले की हे 3 महिन्याच्या अगोदर ते बॉस माझ्याकडं लक्षसुद्धा देत नव्हते किंवा त्यांना असं म्हणजे माझं काम म्हणतात ना ते पण आवडत नव्हतं. आणि आज अचानक 3 महिन्याच्या नंतर असं काय झालं की ते स्वतःहून म्हणतायत की तुमची पगार वाढ आम्ही करतोय म्हणून. खरंच ही खूप स्वामींची कृपा आहे. तू जे काही सेवा केलेली आहेस ते सेवेचं मला हे फळ मिळालेलं आहे, असं त्या मिस्टरांनी त्या ताईंना म्हटलं. तर त्या ताई एवढंच म्हटल्या की नाही, ही सगळी स्वामींची कृपा आहे, ही सगळी स्वामींची लीला आहे. आपण जी सेवा करतो ती सेवा कधीच वायाला जात नाही, ही या सेवेने मला अनुभव आलेला आहे म्हणजे आहे. त्यांचा नोकरीचा प्रश्न तर सुटला. दुसरा, त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या घरामध्ये एका व्यक्तीने पैसे घेतलेले होते, त्या व्यक्ती म्हणजे जवळचीच होती त्यांच्या नात्यातलीच, पण ती व्यक्ती त्यांना पैसे आणून देत नव्हती. जेव्हा त्यांना गरज होती किंवा आपण आर्थिक संकटात आहोत आणि आपण जर आपल्या नातेवाईकांनाच दिलेले पैसे मागत असू तरीसुद्धा आपल्याला ते पैसे आपले मिळत नाहीत, म्हणजे आपलेच असून आपल्यालाच मागता येत नाही, अशी परिस्थिती आली त्यांच्यावर. त्यांच्याकडे त्या नातेवाईकांना कितीतरी वेळेस त्यांनी मागितले, पण ते आज देऊ उद्या देऊ करून असे त्यांनी जवळजवळ 3-4 वर्ष घातले आणि लाखोनी पैसे होते त्यांच्याकडे. तर त्यांनी स्वामींची सेवा सुरू केली. म्हणजे तुम्हाला सांगते की घोरकष्ट धोरण इतकं प्रभावशाली आहे की ती कुठलीच सेवा करत नव्हत्या, फक्त स्वामींचं नामस्मरण आणि घोरकष्ट धोरण स्तोत्र एवढंच म्हणायच्या, कारण त्यांना इतके अनुभव आलेले होते घोरकष्ट धोरण स्तोत्राचे. त्या ताई म्हणतात की मी परत पैशासाठी म्हणजे माझे पैसे त्या व्यक्तीकडून मिळावेत याच्यासाठी मी घोरकष्ट धोरण स्तोत्राची सेवा केली. तर त्यावेळेस मी सुरू करून 3 ते 4 दिवसच झाले होते त्या सेवेला की माझे जे काही पैसे होते ते आमच्या नातेवाईकांकडे, त्या नातेवाईकांनी सांगितलं की ताई तुम्हाला कमीत कमी आम्ही 50% तरी, म्हणजे जेवढे काही त्यांचे लाखोनी पैसे होते त्याच्यापैकी त्यांचे अर्धे पैसे त्या नातेवाईकांनी त्यांना आणून दिले. म्हणजे बघा, 100% जरी त्यांना पैसे मिळाले नसले तरी कमीत कमी अर्धा भाग तरी त्यांना मिळाला आणि त्या पैशातून त्यांची आर्थिक अडचण कमी झाली. म्हणजे बघा, स्वामी कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये म्हणा किंवा आपल्याला त्या अडचणीतून बाहेर काढत असतात. कोणाच्या ना कोणाच्या तरी मार्फत येऊन आपल्याला सांगतात की बाबा तू ही सेवा कर की जेणेकरून तुझा प्रश्न सुटतोय. आपण जर ती सेवा केली आणि ती जर स्वामींना मान्य असेल तर आपला प्रश्न हा नक्की सुटतो. अगदी ह्या ताईंचे अनुभव ऐकून खरंच खूप मनाला असं वाटतं की आपणही घोरकष्ट धोरण स्तोत्राची सेवा केली पाहिजे की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ते सुटले पाहिजेत. आणि हे सुटतात, हे खरंच सत्य आहे. घोरकष्ट धोरण स्तोत्राची ही प्रभावशाली सेवा आहे. जो कोणी करतो त्याला हा अनुभव येतोच म्हणजे येतोच. त्या ताई सांगतात की एक दिवस आम्ही रिक्षामध्ये जात होतो आणि त्या रिक्षामध्ये माझं पॉकेट म्हणजे जे काही वॉलेट होतं ते चोरीला गेलं. चोरीला गेल्याच्या नंतर आम्ही जेव्हा त्या रिक्षावाल्याला पैसे द्यायला गेलो, म्हणजे उतरलो आणि पैसे द्यायला गेलो, तर तेव्हा माझ्याकडे बघते तर पर्सच नव्हती, वॉलेट नव्हतं पैशाचं. तर त्यावेळेस पण मी स्वामींचं खूप नामस्मरण केलं. स्वामींना प्रार्थना केली की स्वामी, एक तर आम्ही आर्थिक संकटात आहोत, त्यातून माझ्या पर्समध्ये जे काय होतं ते सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते, पैसे होते आणि आज मला रिक्षाचं तिकीट द्यायला सुद्धा माझ्याकडे पैसे उरले नाहीत. कोणी घेतलं असेल माझं वॉलेट. तर अशी स्वामींना प्रार्थना केली आणि त्यांनी त्याच जागेवर घोरकष्ट धोरण मनातल्या मनात बोलायला सुरुवात केली. तर त्या रिक्षावाल्याने सांगितलं की ताई तुमच्याकडे पैसे नाही आहेत तर राहू द्या, आता
कोणी नेलं असेल, काय नेलं असेल याचं आम्हालाही सांगता येत नाही. मग त्या ताईंना असं वाटलं की रिक्षावाल्याच्या रूपामध्ये आपल्याला स्वामीच भेटले की काय, असं म्हणून त्यांनी ते सोडून दिलं आणि त्या ताईंकडून त्या रिक्षावाल्याने तिकीट घेतलं नाही. तिकिटाचा प्रश्न तर मिटला, पण जी पर्स गेली होती त्याचं काय? तर त्याच्यासाठी त्या ताईंनी स्वामींकडे खूप प्रार्थना केली की माझी पर्स सापडू द्या स्वामी. त्या पर्समध्ये माझे खरंच पैसे होते, डॉक्युमेंट्स होते, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते. तर त्या ताईंनी परत मनात जसं जमेल तसं घोरकष्टद्वारून बोलायला सुरुवात केली, नामस्मरण करायला सुरुवात केली. आणि काय चमत्कार व्हावा, तर 2 ते 3 दिवसामध्ये त्या ताईंची पर्स त्यांच्या शेजारच्या जे काही टपालपत्र असतं त्या टपालपत्रामध्ये आलेली, म्हणजे तिथून ते टपालपत्र आपण पोस्टमॅन जसं पाठवतो आपल्या शेजारच्या जे काही टपालामध्ये टाकतात डॉक्युमेंट्स, तशी अगदी ती पर्स त्या टपालामध्ये होती. आणि तिथून त्या पोलीस स्टेशनवरून त्यांना फोन आला की ताई, तुमची पर्स, तुमचे डॉक्युमेंट्स जे काही आहेत ते, तुमची पर्स आम्हाला सापडलेली आहे, तुम्ही इथे या. त्यांना पत्ता देण्यात आला आणि त्या ताई त्या पत्त्यावर गेल्या आणि त्यांची पर्स त्यांना मिळाली. आणि त्या पर्समध्ये उघडून पाहिलं तर अगदी जसे डॉक्युमेंट्स ताईंचे होते तेवढे सगळे डॉक्युमेंट्स जसेच्या तसे होते. त्यात जेवढे काही पैसे होते ते सगळे पैसे तसेच होते, 1 रुपयासुद्धा त्याच्यातला खर्च झालेला नव्हता. म्हणजे बघा किती स्वामींची लीला अगाध आहे. जसं अगदी स्वामींनीच आपली जबाबदारी घेतलेली आहे असं त्या ताई सांगतात की जशी स्वामींनीच माझ्या पर्सची काळजी घेतली, 1 रुपयासुद्धा इकडे तिकडे जाऊ दिला नाही किंवा डॉक्युमेंट्सही इकडे तिकडे जाऊ दिलं नाही. म्हणजे इतकं स्वामींची कृपा आपल्यावरती राहते. जेव्हा आपण मनापासून स्वामींची सेवा करतो किंवा स्वामींना मनापासून हाक देतो तेव्हा नक्कीच स्वामी आपल्याला धावून येतात. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. कारण मी जेव्हा स्वामी सेवेत आले तेव्हा कुठलीच सेवा करत नव्हते किंवा स्वामी सेवा काय असते मला काहीच माहिती नव्हतं. मी फक्त चालता बोलता स्वामींचं नामस्मरण करायची आणि चालता बोलताना स्वामींचं नामस्मरण करता करता असंच स्वामींच्या केंद्रात जायला लागली, स्वामींच्या आरतीला जायला लागली. आणि त्याच्यानंतर हळूहळू स्वामींच्या सेवेबद्दल थोडीशी माहिती झाली आणि त्यातली त्यात घोरकष्टद्वार स्तोत्राची माहिती झाली. तेव्हा समजलं की घोरकष्टद्वार स्तोत्र किती प्रभावशाली आहे. मी फक्त घोरकष्टद्वार स्तोत्राची सेवा करते आणि त्या सेवेतून मला अगणित असे अनुभव आलेले आहेत. तेच मी आज तुम्हाला सांगते आणि सांगितलेले आहेत. आणखीनही खूप आलेले अनुभव आहेत की त्यांचा मुलगा छोटा म्हणजे की 5 ते 6 वर्षाचा. तो इतका हट्टी आणि तापट आहे, इतका हट्टी आणि तापट की त्याला जी वस्तू पाहिजे असते किंवा जी वस्तू पाहिजे असते तीच वस्तू घेण्यासाठी तो हट्ट करत असतो. त्याच्यासाठी त्यांनी काय सेवा करावी, त्या इतक्या वैतागून जायच्या की काय करावं या मुलाचं. इथपर्यंत त्या स्वामींना प्रार्थना करायच्या की मी याच्यासाठी, तुम्ही याला शांत करा असं म्हणून त्या स्वामींना प्रार्थना करायच्या. मग त्यांनी ठरवलं की आपल्याला अनुभव आलेत नाही या सेवेचे तर आपण परत तीच सेवा करायची. मग त्या ताईंनी सुरू केलं घोरकष्टद्वार स्तोत्र, स्वामींचं नामस्मरण आणि तारक मंत्र अशा सेवा त्यांनी संकल्पयुक्त 21 दिवस सुरू केल्या. मग त्या ताई मनानेच सेवा करायच्या, पण तीच सेवा त्यांची स्वामींपर्यंत पोहोचायची. कारण ही सेवा इतकी प्रभावशाली आहे, जो कोणी मनापासून सेवा करतो त्या सेवेचं फळ नक्की मिळतं. मग त्या साईंनी 21 दिवस सेवा पूर्ण केली आणि 21 दिवस पूर्ण व्हायच्या आतच तो मुलगा जो काही हट्टी होता तो कमी हळूहळू, आता एखादी समजा त्या बाहेर गेल्या तर त्या मुलाने मागितलं की मला मम्मी हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, तर तो तसं मागायचाही कमी प्रमाणात झाला होता. म्हणजे त्याचं प्रमाण कमी झालं होतं मागण्याचं बाहेर गेलं तरी पण असं. कारण त्या तारक मंत्राचं पाणी देत होत्या, नामस्मरणाची जी काही उदी होती नामस्मरण केलेल्याची ती उदी त्याच्या कपाळाला लावत होत्या, अर्थात घोरकष्टद्वार स्तोत्र बोलत होत्या. या सगळ्या सेवा त्या मुलासाठी केल्या, त्यांनी त्यांच्या मिस्टरांसाठी केल्या, त्यांनी त्यांच्या घरच्या प्रॉब्लेमसाठी केल्या, सांसारिक प्रश्नासाठी केल्या. म्हणजे त्यांना वाटतं ना की आपल्या या सेवेने प्रश्न सुटतोय तर त्या लगेच सेवेला सुरुवात करतात. असं नाहीये की स्वामी माझी इच्छा पूर्ण करतील की नाही किंवा स्वामींपर्यंत पोहोचेल की नाही, असं काही नाही. त्या फक्त
जी सेवा वाटते ना त्यांना की आता मी स्वामींचं नामस्मरण एवढे दिवस करू शकते, तर त्या फक्त स्वामींना संकल्प करतात आणि मनापासून त्या सेवेला सुरुवात करतात. स्वामींना सगळं मनातलं सांगतात की माझी अशी अशी अडचण आहे, तू काय करायचं ते तुम्हीच बघून घ्या, असं स्वामींना त्या प्रार्थना करतात. स्वामींना सांगतात जे काही आहे ते. तुम्ही नाही सांगितलं तरी स्वामींना माहिती होतं, पण त्या ताई सगळं लहान मोठ्या गोष्टी सगळ्या स्वामींना सांगतात. तिथून पुढे स्वामींना सेवेला सुरुवात करतात आणि ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचते म्हणजे पोहोचतेच. ताईंना कोणत्या न कोणत्या तरी रूपामध्ये ताईंचा प्रश्न हा सुटलेला असतो. हे खरंच ताईंचे अनुभव ऐकून आहे ना, खरंच असं वाटतं की आपणही स्वामींची सेवा जर करायची म्हटलं तर स्वामींचं नामस्मरण करायला पाहिजे, स्वामींचा तारक मंत्र बोलायला पाहिजे. घोरकष्टोत्तर स्तोत्र हे साक्षात आपल्याला दत्त महाराजांनी दिलेलं हे स्तोत्र आहे, ते पण आपण रोज करायला पाहिजे. ह्या सेवा जर केल्या तर ह्या सेवेने तुमचे जे काही सांसारिक प्रश्न आहेत ते तर मार्गी लागतातच, पण घरामध्ये शांतता, प्रसन्नता, जी काही आपण म्हणतो ना सुख समाधान मिळतं, ते खरंच हे कुठल्या करोडो रुपयाच्या पैशाने सुद्धा आपल्याला मिळत नाही. ते फक्त आणि फक्त स्वामी सेवेने आपल्याला मिळतं. तर ही सेवा जर तुम्हाला करायची असेल तर खरंच तुम्ही मनापासून करा, कारण या सेवेचे जे काही अनुभव आहेत ते अगणित अनुभव आहेत. ते तुम्ही या ताईंच्या अनुभवावरून पाहिलंच असेल. तर बघा, ह्या ताईंचा अनुभव, मनीषा ताईंचा अनुभव किंवा हे जे काही छोटे मोठे अनुभव आलेले ते तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडले असतील तर तुम्ही सेवा करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.